लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे, तारीख याची कधी येणार आहे, 18वा हप्ता मग कधी येणार आहे? कारण की हप्ता वाटपाला या ठिकाणी प्रचंड विलंब झालेला आहे, दीड महिन्याचा गॅप पडलेला आहे. मग हप्ता नेमका वाटप कधी होणार, 3000 रुपये अकाउंटला येणार का, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी बऱ्याच लाडक्या ताई मेसेज करून विचारत आहेत, या ठिकाणी कमेंट्स करत आहेत की सर आम्हाला 17वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. आणि बघा दीड महिना या ठिकाणी गॅप पडलेला आहे. मग 18वा हप्ता डिसेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी 13 तारीख आज उजळलेली आहे, तरी पण हप्ता भेटलेला नाहीये. मग 17वा हप्ता 18वा हप्ता एकत्र भेटणार का, 3000 रुपये अकाउंटला येणार का? तर या संदर्भात या ठिकाणी जी बातमी आलेली आहे ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर लाडक्या तुम्हाला सगळ्याला असं वाटतंय का की 3000 रुपये अकाउंटला यायला पाहिजेत? कारण की आता 17वा हप्ता फक्त टाकून जमणार नाहीये, ऑलरेडी आता दीड महिना संपून गेलाय. 18वा हप्ता पण टाकायला पाहिजे, एकत्र हप्ता टाकायला पाहिजे. असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय. आणि लाडक्या ताईला बघा आपली ही मागणी असणार आहे, सरकार या ठिकाणी जर अशा प्रकारे विलंब लावत असेल, 17वा हप्ता अजून भेटला नसेल आणि 18वा हप्त्याचा पण महिना संपत असेल, तर लाडक्या ताईंनो एकत्र 3000 रुपये भेटायला पाहिजेत. अशा स्वरूपाची आपण मागणी करतो. कोण कोण या मागणीला सपोर्ट करते कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचे. तर लाडक्या ताईंनो बघा चला वेळ व्हिडिओला सुरुवात करूया. 17वा हप्ता नेमका कधी वाटप होणार आहे हे आपण आता या ठिकाणी बघूया. त्याचबरोबर 3000 रुपये वाटप होणार का या ठिकाणी हे पण बघूया. कारण की भरपूर साऱ्या आता बातम्या यायला सुरू झाले, 17वा हप्ता वाटप होत नाहीये म्हणून 18वा हप्ता पण एकत्र भेटणार आहे, इलेक्शन चालू आहेत याच्यामुळे हप्ता एकत्र भेटणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्याचबरोबर जीआर येऊन आता 4 दिवस झालेले आहेत बघा, 72 घंटे पण संपलेले आहेत. आता 4 दिवस या ठिकाणी ऑलरेडी संपलेले जीआर येऊन, तरी पण हप्ता वाटपाचा या ठिकाणी माहिती आलेली नाहीये. तर काय कधी येणार ते पण तुम्हाला सांगतो लाडक्यानो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि दीड महिन्याचा हप्त्याचा गॅप पडलाय बघा. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर संपला, डिसेंबरची 13 तारीख उजळली, म्हणजे नोव्हेंबर संपला, डिसेंबरची 13 तारीख म्हणजे दीड महिन्याचा गॅप पडलेला आहे. आणि सरकार हळूहळू अशा स्वरूपात हप्ते पुढे घेऊन जात आहे. तर लाडक्यानो तुम्हाला असं वाटतंय का की लवकरात लवकर 17वा हप्ता भेटायला पाहिजे? या 4-5 दिवसामध्ये जर हप्ता भेटला, 17वा हप्ता टाका. आणि 4-5 दिवसानंतर हप्ता जर होत असेल वाटप, तर डायरेक्ट 2 हप्ते वाटप व्हायला पाहिजेत. लाडक्यानो याला तुम्ही सहमत आहेत का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. कारण की 1.5-2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय. हे मागचे हप्ते भेटले मग पुढचे हप्ते इलेक्शन नंतर मग तर सगळंच बंद होईल, अशा स्वरूपाच्या भीती लाडक्याताईंना वाटत आहे. तर लाडक्यानो व्हिडिओ आता काळजीपूर्वक पाहायचा आहे. मग 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. चला आता अजून एक महत्वाची बातमी आहे लाडक्यानो, ती बातमी पण सांगणार आहे. बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी चा जीआर देखील आलेला आहे. आपण जी मागणी केली होती त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांना या ठिकाणी अपडेट आलेला आहे. मुदत वाढ झालेली आहे ई-केवायसी ला. बघा मुदत वाढ झालेली आहे. दुसरी पण मागणी पूर्ण झाली. तिसरी आपली जी मागणी होती की ई-केवायसी ज्यांच्या चुकल्या होत्या त्यांना अपडेट करायचं ऑप्शन द्या, तर हे पण आपली मागणी पूर्ण झालेली आहे. आता बघा चौथी आपली मागणी असणार आहे ती म्हणजे 3000 रुपये भेटायला पाहिजेत. 18वा हप्ता पण आता या ठिकाणी भेटायला पाहिजे. 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र वाटप व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे लाडक्यानो 3000 रुपये भेटायला पाहिजेत, अशी ही मागणी तुमचा गुरुदादा या ठिकाणी सरकारकडे करत आहे. लाडक्यानो तुमचा या ठिकाणी या मागणीला सपोर्ट आहे का? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सरकार 3000 रुपये टाकणार नाही हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, पण आपण मागणी जर नाही केली, हातावर हात ठेवून जर गप्प बसत राहिलो तर काही होणार नाहीये. जसं आपण मागच्या वेळेस पण मागण्या करत राहिलो आणि मागण्या पूर्ण झाल्या, कुणी ना कुणीतरी आवाज उठवायचं गरजेचं असतं, कुणी ना कुणी पुढाकार घ्यायची गरज असते. तर या ठिकाणी हा लाडक्याचा तुमचा गुरुदादा पुढाकार घेत आहे, मागण्या करत आहे. सपोर्ट करायचं काम तुम्ही करा. भेटतील नाही भेटतील ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे, आपण त्याला काय बघू पुढच्या पुढे काय होतंय. पण पर्याय आपल्याकडे काय आहे, प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे सरकारकडे आपल्याला मागणी करायची, 17वा हप्ता आणि 18वा हप्ता एकत्र टाका, 3000 रुपये अकाउंटला टाका, ही सरकारकडे मागणी असणार आहे. चला आता काही प्रश्नाचे तुम्हाला उत्तर मी या ठिकाणी देणार आहे. बऱ्याच ताईंना हे प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला देणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अशी माहिती तुम्हाला कुठे भेटणार नाहीये. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, चुका करू नका. कारण की आता चुका केल्या तर तुम्हाला कोणी वाचवणार नाहीये, परत तुम्हाला अपडेट ऑप्शन येणार नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ई-केवायसी चं अपडेटचा जीआर आलेला आहे, तो जीआर पण तुम्हाला मी दाखवतो, काळजी करू नका. बघा सगळ्यात पहिली गोष्ट, अगोदर केवायसी केली असेल तर बऱ्याच
लाडक्याताईंचे प्रश्न येले, सर आम्ही ऑलरेडी केवायसी केली होती, मग आम्हाला परत केवायसी करायची गरज आहे का? तर लाडक्याताईंनो याचं उत्तर आहे नाही. तुम्हाला ई केवायसी परत करायची गरज नाही. डायरेक्ट एका शब्दामध्ये तुम्हाला आता उत्तर दिलेलं आहे. ज्या ज्या लाडक्याताईंनी अगोदर ई केवायसी केल्या होत्या त्यांना परत काही करायची गरज लागणार नाही. आता बऱ्याच लाडक्याताई म्हणत असतील की सर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ई केवायसी करताना आमच्या चुका झाल्या होत्या. बरोबर, ज्या लाडक्याताईंनी योग्य प्रकारे ई केवायसी केली होती, ज्यांनी ज्यांनी बरोबर आधार कार्ड टाकले होते, ज्यांनी ज्यांनी बरोबर पर्याय निवडले होते, त्या लाडक्याताईंना ई केवायसीची गरज नाही. पण ज्या लाडक्याताईंचे पर्याय चुकले होते, ज्या लाडक्याताईंनी नातेवाईकाचे आधार कार्ड जोडले होते, ज्या लाडक्याताईंनी या ठिकाणी होयच्या ठिकाणी नाही करून टाकलं होतं मागच्या वेळेस, तर त्या लाडक्याताईंना या ठिकाणी एक संधी भेटत आहे लाडक्याताईंनो. म्हणजेच काय, केवायसी करताना चुका ज्यांच्या झाल्या होत्या त्यांना या ठिकाणी अपडेट करावं लागणार आहे. लाडक्याताईंनो, ज्या कुणाकुणाचे एक कमेंट बॉक्समध्ये प्रश्न तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि ई केवायसी तुमची झाली आहे का मला उत्तर द्या. ई केवायसी चुकली होती का उत्तर द्या. ई केवायसी करताना तुमचे पती नाहीत, वडील नाहीत असा प्रश्न आला होता का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आणि तुम्ही हे केलं आहे का, कारण 31 तारखेपर्यंत तुम्हाला हे या ठिकाणी सवलत आहे. केवायसी करताना चुका झाल्या होत्या अशाच लाडक्याताईंनी तुम्हाला ई केवायसी करायची आहे. यस, तुम्हाला ई केवायसी करायची आहे. म्हणजे पुन्हा ई केवायसी करायची. ज्यांच्या ई केवायसी चुकल्या नव्हत्या, त्यांनी दोन्ही स्टेप कंप्लीट केल्या होत्या, सबमिट केलं होतं, त्यांना ई केवायसी करायची गरज नाही. परत ई केवायसी गरज नाहीये, कारण ऑलरेडी त्यांचा डेटाबेस सेव्ह झालेला आहे. आता पुढचा प्रश्न, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी ई केवायसी करायची का? हो, त्यांनी परत ई केवायसी करायची आहे. त्यांनी काय करायचंय, नवीन जे ऑप्शन आलेले आहेत त्या ऑप्शन नुसार आधार कार्ड नंबर वगैरे टाकायचा आहे. त्याच्यात पर्याय निवडायचा आहे, पती आहेत किंवा तुम्ही विवाहित आहेत का, अविवाहित आहेत का, नंतर पतीपासून लांब राहतात का, असं सगळं जे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला ते वाटलं तर परत दाखवतो. तर ते सगळं निवडायचं आहे आणि डॉक्युमेंट्स तुमचे काय करायचे आहेत, ह्याच्याकडे द्यायचे आहेत, अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे आहेत. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक बघा. तर ह्या प्रश्नाचं पण तुमचं उत्तर दिलेलं आहे. आता केवायसीची शेवटची संधी आहे बघा. हा एक महत्वाचा व्हिडिओ लाडक्याताईंनो, व्यवस्थित बघा. ज्या ज्या लाडक्याताईंच्या मागच्या वेळेस चुका झाल्या होत्या त्या ताईंना एकदा संधी भेटणार आहे. आता त्या ताईंनी परत जर चुका केल्या तर त्यांना संधी नाही. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो, मी जो व्हिडिओ मागच्या वेळेस बनवला होता तो व्यवस्थित बघा. काय कुठं काय जोडायचंय, कुठं काय करायचंय हे सगळं मी सांगितलं होतं. व्हिडिओ तो मागचा जाऊन बघा. कारण की यावेळेस जर तुमची ई केवायसी करताना चुकल्या, मी जे पर्याय तुम्हाला सांगितले ते पर्याय व्यवस्थित जोडा. होयच्या होय ठिकाणी काय करायचं, ते नाहीच्या ठिकाणी नाही करायचंय, हे सगळं मी सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ व्यवस्थित बघा. आणि जर कुणाला अडचणी येत असतील कमेंट बॉक्समध्ये खाली टाका. पण आता जर चुका केल्या तर त्याला परत या ठिकाणी संधी नाही. परत सांगतो लाडक्याताईंनो, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत जा. आपण जे अपडेट देतो ते व्यवस्थित बघत जा आणि पुढचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा. म्हणजे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम येतात त्यांना ह्याच्यावर उत्तरं भेटतील. त्या लाडक्याताईंनो सगळ्या प्रश्नाची उत्तर दिलेत. आणि आता बघा, ज्यांच्या चुका झाल्यात, बऱ्याच लाडक्याताईंचे मला परत मेसेज आलेत की सर आमच्या ह्या नवीन केवायसी मध्ये पण चुका झाल्यात, त्या ठिकाणी नाही करायचं होतं, त्या ठिकाणी आमचं होय झालं, त्या ठिकाणी बटनच आमचं दबलं नाही आणि बटन न दबल्यामुळे आमच्या ठिकाणी नाहीच्या ठिकाणी होय झालेलं आहे झालं काहीतरी आहे, ते तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी काय प्रॉब्लेम झालाय बऱ्याच लाडक्याताईंचा ते दाखवतो तुम्हाला. दाखवतो लाडक्याताईंनो, सगळं दाखवतो, काळजी करू नका. सगळे हे बघा डॉक्युमेंट तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, मागे पण तुम्ही व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला जर परत व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की याच्यावर परत व्हिडिओ टाका. तर बघा लाडक्याताईंनो, अशा स्वरूपात तुम्हाला ई केवायसीची ही दुसरी पद्धत आहे, नवीन आहे. त्या ठिकाणी नाही करायचे, लक्षात घ्या लाडक्याताईंनो, या ठिकाणी पण नाही करायचं आहे. हे दोन या ठिकाणी नाही कुणी केलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. या दोन प्रश्नाची उत्तरं. पहिल्या प्रश्नाचा अर्थ काय होतं समजून घ्या की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार कोणी आहे का, हे याचा अर्थ होतोय तुमच्या घरामध्ये नाहीये. जर तुमच्याकडे असेल तर होय टाकायचे, म्हणजे आहे टाकायचे, नसेल तर नाही टाकायचे. आणि दुसरं आहे तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त आहे का, सेवानिवृत्त कोणी आहे का, त्या ठिकाणी पण नाही करायचं आहे. जर हे दोन्ही केलं तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणि कोणाच्या चुका परत झाल्यात का कमेंट बॉक्समध्ये सांगा.
जर झाले असतील परत सांगा, काहीतरी आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करावी लागेल. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.